तुला. बरं कधी सुट्टी घेशील तू? विचार करावा लागेल. येणाऱ्या कस्टमरलाही त्रास नको व्हायला. तुला हवं तेव्हा सुट्टी घे तू. आता हे सुट्टी जर तू मला आधी सांगितलं ना, तर मी पण सुट्टी घेईल त्या दिवशी. कळलं का तुला? ठीक आहे ना. तर मी येऊ का? ठीक आहे. तुम्ही जा आता. काही न देता मला जायला सांगतेस काही अर्थ आहे का? आपण प्रेमात आहोत ना? आणि लग्नही करणार आहे. या गालावरती किस हां? द्यायचा विचार सुद्धा नाही आला? अरे बापरे! काय आहे हे सगळं? आता मी काय करू? सगळे यायची वेळ झाली आहे. ओहो! यावेळेस किस हवंय, हे हवंय, ते हवंय, तर मी काय करणार? हं, ते सगळं मला माहिती नाही. मला किस हवाय आत्ता. तुम्ही जा ना. कोणी येईल तर प्रॉब्लेम होईल. इथून मी किस घेतल्याशिवाय जाणार नाहीये. हं, असं जिद्द कराल तर कसं होईल? असं वाटतं तुमचं प्रेम स्वीकारून मी चुकी केली. अरे जानेमन असं नसतं बोलायचं गं. कृपा करून किस अह, दे ना मला. मी लगेच निघून जाईल इथून. नाहीतर मी इथून जाणार नाहीये. अं. अरे काय तुम्ही पण लहान मुलांसारखं खूपच जिद्द करताय. हं, ठीक आहे. या देते मी. हम्म. हं, अ, असं गालावर किस करण्याचा अर्थ काय सांग? अ, हं, मला लिप लॉकच पाहिजे. हं. आता व्हेज किसच देईल. नॉन-व्हेज किस हवं असेल, तर ते लग्नानंतरच मिळेल. मला काय नाही माहिती. मला नॉन-व्हेज किसच पाहिजे ते प्लीज. सगळं नाही चालणार. तुम्ही आधी जा इथून. ठीक आहे. जातो मी. उद्या भेटूयात. हं, बाय. 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 काय रवी कसा आहेस? बरं आहे ताई. तू कशी आहेस? मी ठीक आहे. मला एक सांग, त्या मुलीनी काय म्हटलं? लग्न करायला तयार आहे का ती? नाही. तिला लग्नात काहीच इंटरेस्ट नाही हे बोलली ती. असं आहे का? हो ना ताई. तर मी जे स्थळ बघितलं तिथे पक्क करू का? लग्नाच्या मूडमध्ये नाही आहे मी ताई. एका विधवेचं आयुष्य सावरायची इच्छा होती मला ताई. जर तीच नाही म्हणाली, तर आता मी काय बोलू ताई? सध्या लग्नाचं बोलू नकोस. काही दिवसांकरता मला एकटं सोड. ठीक आहे? तसं काही नाहीये रवी. मला काय म्हणायचं समजून घे ना तू. प्लीज ताई. नंतर फोन करतो. काय बेटा कशी आहेस? ठीक आहेस ना? मी बरी आहे आई. तू कशी आहेस? मी ठीक आहे बेटा. तुझ्या लग्नाचं अगं आई, का अशी करतेस? थोडे दिवस वाट बघ, मीच आनंदाची गोष्ट सांगते. ठीक आहे? आजपासनं माझ्यासाठी मुलगा नको शोधू. मला जो हवा आहे, मी स्वतःच शोधून घेईल. ठीक आहे? ठीक आहे बेटा. माझ्यासाठी तेच खूप होईल. तू एका चांगल्या मुलाला शोधून लग्न करशील तर मला खूप आनंद होईल. एका चांगल्या मुलासोबत लग्न करून आनंदी जग तू. मेलेल्या नवऱ्याच्या आठवणीत चांगलं जगू शकशील का तू? चांगला निर्णय घे बेटा. एक चांगला निर्णय घेणार आहे मी. म्हणूनच तुला थांबायला सांगतेय. लवकरच मी तुला फोन करून सांगते. ठीक आहे बेटा. ठीक आहे, ठेवू? तुझं हे बोलणं ऐकून मला खूप आनंद होतोय. मी फोन ठेवते बेटा. हं. तिला प्रेमाचं प्रपोजल दिलं आणि तिनेही हो म्हटलं. आठवड्यातनं एकदा सुट्टी घेऊन घरी बोलवलं, तर त्यालाही तिने होच म्हटलं. येऊ दे तिला माझ्या घरी. मन भरून मजा घेईल. हम्म. नाही यार. आत्ताच जेवणासाठी मेसला आलोय मी. 10 मिनिटाच्या आत इथून निघून जाईन मी. बघ यार, डोंट वरी. जितक्या लवकर कुठली गाडी मिळाली मी पकडून येऊन जाईन तिकडे. ओके? अरे यार, तुला सांगू, या मेसचं जेवण खूप छान आहे. तूही एकदा इकडे येऊन खाऊन बघ. ठीक आहे यार. मी येतो. समोरासमोरच बोलू. ठीक आहे? टिफिन रेडी आहे का? इथे येऊन खूप वेळ झालाय. अ, अरे सॉरी. तुम्ही आलात, मला कळलंच नाही. आतमध्ये काम जरा जास्त आहे. काही हरकत नाही. घेऊन या ना. ठीक आहे. ऐका. हं?
हे घ्या. तसं तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. काय झालं? यापुढे आठवड्यात 1 दिवस मेस बंद राहील. काय सांगताय? तुम्ही म्हटलं रोज मेस उघडी राहील, कधीही येऊन जेवा. आणि हे काय कोणालाच न सांगता आठवड्यातून 1 दिवस सुट्टी घेताय तुम्ही? ते काय आहे ना, मी आठवड्यात 7 दिवस काम करते ना, म्हणून आठवड्यातनं 1 दिवस थोडा आराम करायचा विचार करतेय. म्हणून बंद ठेवतेय. हो. तर आता तुमचं म्हणणं असं आहे, की एक ना एक दिवस सुट्टी घ्यावीच लागेल. नाहीतर तुमची तब्येत बिघडेल ना. म्हणून 1 दिवस सुट्टी घ्यायचा निर्णय घेतला असेल तुम्ही. काही हरकत नाही. ठीक आहे. ओके. उद्या 1 दिवस बाहेरच जेवीन मी. इथे एकदा तुमच्या हातचं जेवल्यानंतर बाहेर हॉटेलात खाण्याचं मन अजिबात होणारच नाही माझं. बट एनिवे काही हरकत नाही. 1 दिवस मॅनेज करून घेईन मी. सॉरी अहो. अच्छा, मी आज जाते. हं? हं. बिना काही म्हणता चालले गेले? हं? आह. हां. हं. 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 हॅलो. काय ग प्रिये, काय करतेस? बस आत्ताच झोपायला आली. काय म्हणतेस, झोपलीस का? नाही. तुम्ही बोला ना. काही नाही ग, तुझ्याशी बोलायची इच्छा झाली बस. उद्या तुमच्या घरीच तर येतेय ना, तेव्हाच बोलून घेऊ आपण. उद्या सकाळपासनं रात्रीपर्यंत माझ्यासोबतच राहशील तू. काय, रात्रीपर्यंत? हो नक्कीच. अरे बापरे, ते सगळं नाही चालणार. ठीक आहे, असं असेल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तू माझ्यासोबत राहा. संध्याकाळपर्यंत ठीक आहे. ठीक आहे. ओके डिअर. तर तू उद्या येतेस ना? उद्याचा दिवस छान सेलिब्रेट करूयात. काय सेलिब्रेशन? फटाके वगैरे फोडून तुझ्या येण्याचा आनंद सेलिब्रेट करूयात आपण. अरे फालतू हे सगळं का करताय? अरे मॅडम, तू तर माझी अप्सरा आहेस. तुझ्या येण्याच्या आनंदात मी सेलिब्रेट नाही करणार तर काय करणार? याची काहीच गरज नाहीये. बरं जाऊ दे, पुढे काय ते सांग. मला खूप झोप येते आहे. आत्ता लवकर झोपेल तरच उद्या सकाळी लवकर उठून तुमच्या घरी येऊ शकील. अच्छा, आता चांगली झोप घे आणि उद्या सकाळी रेडी होऊन माझ्या घरी ये, ठीक आहे? ठीक आहे ना. उद्या काही करून हिचा रसपान करील मी. हाय जानेमन, आलीस का? माझी अप्सरा माझं घर शोधत आली आज. आत ये ना. हं. अरे बस ना. हं. काय पिशील माझी जान, चहा की कॉफी? मला काही नकोय. काही तर प्यावंच लागेल. मी आत्ता घेऊन येतो, ठीक आहे? हं. अ, हां, हे घे पी. हं. तू आज इथे येशील हे ऐकून मी किती खुश आहे माहिती आहे का? अख्खी रात्र झोपू नाही शकलो मी. तू इथे येतास तुझ्याशी कसं बोलायचं याची प्रॅक्टिस करत होतो मी. माझ्याशी बोलायला प्रॅक्टिस कशासाठी? अरे तुम्ही पण ना. ठीक आहे, तुम्ही